विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयीन पदांची भरती सध्या चालू आहे. पण याच्यातच एक अतिशय मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. ते म्हणजेच आत्ता नुकताच एक जी-आर आलाय आणि त्या जी-आरमध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः न्यायालयीन भरतीच्या संदर्भात जवळ-जवळ 11,000च्या पुढे पदं भरली जाणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी 11,064 पदं ही नियमित स्वरूपाची म्हणजे परमनंट पदं आहेत आणि त्याचबरोबर 5,803 पदं जे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत. म्हणजे जवळ-जवळ थोडाफार जर विचार केला तर पोलीस भरती इतकीच मोठी जाहिरात निघालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आत्ताच्या न्यायालयीन भरतीचा विचार जर केला असता, ज्यांचा वरवर अभ्यास आहे किंवा ज्यांनी 1-1.5 महिन्यात अभ्यास केलाय अशा मुलांची ही भरती नाही. प्राचीन इतिहास, भारताचा भूगोल आणि मराठीचं अगदी राज्यसेवे टाईप ग्रामर विचारलंय मराठीचं आणि इंग्लिशचं. म्हणून तुम्हाला सांगतो 8 जरी प्रश्न असले 8 प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगतो मराठीवरती कोणकोणते प्रश्न विचारलेत आणि इंग्रजीवरती कोणकोणते प्रश्न विचारलेत. मराठीचा आणि इंग्लिशचा सिलेबस साधारणतः तुमचं 1 महिन्यामध्ये मराठीचा सिलेबस होऊन जाईल आणि इंग्लिशचा 1 महिन्यामध्ये होऊन जाईल. त्यांनी फक्त टिपिकलच प्रश्न विचारलेत, परंतु ते पण प्रश्न अगदी कंबाईन आणि राज्यसेवेसारखे लेवलचे प्रश्न विचारलेत. जीएसचा सिलेबस कंपॅरेटिव्हली इतर सिलेबसपेक्षा प्रचंड अवघड विचारलंय आणि संगणकाचे तर सगळे प्रश्न तुम्हाला माहिती आहे, संगणकाचे काही जास्त अवघड विचारलेले नाहीत. परंतु जर कोणाचा गैरसमज असेल की आपण फक्त YouTubeवरचे लेक्चर पाहून परीक्षा पास करू शकतो, तो गैरसमज डोक्यातून काढून टाका. तुम्हाला ओरिजिनली या ठिकाणी अभ्यास करावा लागेल आणि तुमची परीक्षा TCSच घेईल. त्याच्यामुळे परीक्षा पॅटर्न इथून पुढेही तो सेम तसाच राहील. काही पदांसाठी 40 मार्कांची परीक्षा आहे, काही पदांसाठी 30 मार्कांची परीक्षा आहे आणि तुमची टायपिंगची जी परीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला 20 मार्क्स आहेत. बरोबर? तर आता या ठिकाणी पहा, तुम्हाला प्रत्येक जिल्हा वाईज म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला जे पदं सांगितलेत ते फक्त न्यायालयीन जे न्यायाधीश आहेत किंवा बाकीचे इतर पदं आहेत, ते पदं मी तुम्हाला सोडून सांगतोय बरं का. म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमधले जे येतं, तर ते पदं सोडून बाकीचे जे कर्मचारी लोक आहेत, याच्यामध्ये लिपिक असेल, मग त्याच्यानंतर लघुलेखक असेल, त्याच्यानंतर टंकलेखक असेल किंवा शिपाई असेल किंवा शिरस्तेदार असेल, हमाल असेल, या पदांबद्दल मी बोलतोय. एवढी मोठी भरती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पहिल्यांदाच निघते, लक्षात ठेवा. आणि ही भरती मी तुम्हाला सांगतो, ही उद्या सकाळी किंवा परवा किंवा 1 महिन्यात होणार नाही. या भरतीसाठी कमीत कमी एक 7-8 महिन्याचा कालावधी तर लागेल किंवा 1 वर्षाचा कालावधी लागेल. म्हणजे तुम्हाला आत्तापासून तयारी करण्यासाठी या ठिकाणी वेळ आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. याचं स्टडी मटेरियल आता मी ज्या परीक्षा घेतल्यात न्यायालयाने आता एक 2-3 दिवसामध्ये, तर त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेत मराठी आणि इंग्लिशचे त्यांच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. मराठीच्या प्रश्नांचा जर विचार केला तर मराठीच्या प्रश्नावरती समानार्थी शब्द, त्याच्यानंतर विरोधार्थी शब्द, त्यानंतर म्हणी, त्यानंतर वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, वाक्य प्रकार, काळ, वाक्य पृथक्करण हे मेजर टॉपिक विचारलेत. जर तुम्ही आतापासून या अशा टॉपिकवरती चांगल्या रीतीने जर तयारी केली तर मी तुम्हाला सांगतो, कोणतेही मुलं येऊ द्या, राज्यसेवा असो किंवा कंबाईन कोणती पण मुलं असू द्या, तुम्ही त्यांच्याशी कॉम्पिटिशन करू शकता. जे नवीन मुलं येतं ह्यावेळेस न्यायालयीन जी भरतीची जी प्रक्रिया चालू आहे सध्या आणि ही परीक्षा जी घेतली त्या परीक्षेमध्ये खूप सारे प्रश्न वेगळ्या टाईपचे विचारले. तर भारताच्या भूगोलवरती आणि प्राचीन इतिहासावरती कुठं प्रश्न असतात का? प्राचीन इतिहासावरती प्रश्न विचारले तुम्हाला. म्हणजेच त्यांनी इतकी सिंपल साधी प्रश्नपत्रिका हे काढलेली नाही. तर तुम्हाला मी एक गंमत सांगतो. त्याच्यातला एक प्रश्न कोणता होता अंतरकर सर? या तुम्ही सांगा. तो प्रश्न त्यांना मुलांना एक्सप्लेन करून सांगा. तो प्रश्न राज्यसेवेचा का कोणत्या याचा आहे तुम्ही थोडक्यात सांगा जरा मुलांना. बघा, एक प्रश्न आलता आता तुम्हाला, थोडासा ऋग्वेदामध्ये प्रश्न होता की गंगा आणि यमुना ह्या नद्यांचा उल्लेख किती वेळा आहे, किंवा महाजनपद वगैरे असे वेगवेगळे टॉपिकचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले गेले होते. जो राज्यसेवा लेवलचा सिलेबस त्याच्यामध्ये होता आणि त्या टाईपचे काही प्रश्न प्राचीन इतिहास असेल, मिडावल इतिहास असेल किंवा मॉडर्न असेल, भारताचा भूगोल असेल, अशा टाईपचे काही प्रश्न तुम्हाला आत्ताच्या सध्याला झालेल्या पेपरमध्ये त्या ठिकाणी विचारले गेले होते. त्यामुळे येणाऱ्या आगामी भरतीमध्ये त्याच टाईपचे प्रश्न आपल्याला असू शकतात. त्या अनुषंगाने आपल्याला त्याप्रमाणे त्याचा अभ्यास करावा लागणार आहे.
बाकीचे आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आंतरकर सरांनी तुम्हाला माहिती सांगितलीच की काय होतं. आता मी तुम्हाला भूगोलाच्या प्रश्नाबद्दल सांगतो थोडक्यात. तर भूगोलाच्या प्रश्नामध्ये परतीचा पाऊस कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे हा एक प्रश्न विचारला होता, आणि उंदीर, घुस आणि उंट कोणत्या प्रदेशातले प्राणी येतं किंवा कोणत्या प्रदेशात राहणारे प्राणी आहेत हे पण विचारलं होतं. बाळांनो, हे असे टिपिकल मोजके प्रश्न येतं. हे राज्यसेवेलाच विचारतात आणि कंबाईनला विचारतात. हे सर्वसामान्य कोणता जिल्हा, कोणतं न्यायालय कुठे आहे, अमुक तमुक असे प्रश्न त्यांनी विचारलेले नाहीत. जर तुम्ही युट्यूबवरचे लेक्चर पाहून जर फक्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असाल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला या परीक्षेसाठी आता एवढे सगळे पद आहेत, 11,000 समथिंग पद आहेत वरती. आणि आता जर तुम्ही पाठीमागे जर राहिले तर मी तुम्हाला सांगतो 100% धोका आहे. इतिहास प्राचीन पण पाहिजे, मध्ययुगीन पाहिजे, मॉडर्न पण पाहिजे, भूगोल भारताचं पण पाहिजे, भूगोल महाराष्ट्राचा पण पाहिजे, आणि थोडाफार टच जगाचं पण पाहिजे. हा सगळा सिलेबस तुम्हाला ज्यावेळेस समजेल त्यावेळेसच तुम्ही ही परीक्षा चांगल्या रीतीने देऊ शकता. आणि याच्यामध्ये कॉम्प्युटरचं नॉलेज सुद्धा पाहिजे. आता उद्या मी एक टेलिग्राम चॅनल तुमच्यासाठी घेऊन आलोय, आणि ते चॅनल 2024 न्यायालयीन भरती या बाळासाहेब शिंदे टेलिग्राम चॅनलवरती उद्या पहिलं मराठीचं सर्व मटेरियल तुम्हाला टाकून देतो PDF स्वरूपात. कारण बाळांनो, तुम्हाला ठराविकच टॉपिक विचारलेत. वाक्यपृथक्करण, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, काळ आणि वाक्यपृथक्करणावरती जास्त प्रश्न आलेत परीक्षेला. हे तुम्हाला ठराविक टॉपिक टाकून देतो. ते चॅनल जॉईन करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता आम्ही असं सोडणार नाहीत, कारण एवढे सगळे पद येतं, याचा अर्थ आमचा पण त्याच्यात वाटा असला पाहिजे तुमच्या यशामध्ये. म्हणून इथून पुढं आम्ही दररोज न्यायालयीन भरतीसाठी यूट्यूबवरती लाईव्ह येणार आहोत. आणि जसं 9 वाजता पोलीस भरतीसाठी लाईव्ह येतोय, तसं आम्ही दुपारी न्यायालयीन भरतीसाठी लाईव्ह येतोय. याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि या पदांच्या बाबतीत हा GR आत्ता आलेला आहे दुपारी, तर हा GR तुम्ही पाहून घ्या, डोळ्यांनी तुमच्याच पाहून घ्या. 11,064 पद येतं. बाळांनो, आत्तापासून तयारी जर केली तरच तुमचं काहीतरी कल्याण होईल. जर तुम्ही तयारी जर नाही केली आत्तापासून, तर मात्र राज्यसेवा कंबाईनसारखे जे विद्यार्थी अभ्यास करणारे, ज्यांनी अगोदर ऑलरेडी अभ्यास केला आहे, त्यांचाच हा घास आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जे विद्यार्थी ज्यांनी फक्त या पदासाठीच तयारी करतायत, की जे आता न्यू कमर्स आहेत, त्यांनी अभ्यास कसा करायचा, स्ट्रॅटेजी काय, कोणकोणत्या विषयावरती जास्त भर आहे, याचं संपूर्ण वेळापत्रक आम्ही या ठिकाणी यूट्यूबवर टाकणार येतं. आज फक्त GR आलाय एवढंच तुम्हाला सांगतो. आणि हे पद ऑल ओव्हर महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय आणि सगळ्या प्रकारचे लवाद यांच्याशी निगडीत पदं येतं. तर हे पदं कोणकोणत्या ठिकाणी कसे येतं हे सगळे तुम्ही GR वरती पाहून घ्या. हे नंतर तुम्हाला सगळं दिसेलच आहे. म्हणजे कुठले मुंबई महानगरपालिका असेल की मुंबई लघुवाद न्यायालय असेल की कौटुंबिक न्यायालय असेल, हे सगळे पदं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठं 1,000, कुठं 1,500, कुठं 2,000 असे पदं येतं. मग या ज्या विभागातले पदं येतात त्या ठिकाणी ते तुम्हाला या ठिकाणी दिसतात. 1,976 पदं आहेत. जसे काय आता तिथं मुंबई महानगरपालिका, दंडाधिकारी न्यायालय, हे सगळे पण न्यायलिपिक आहे, दुभाषिक आहे, लघुलेखक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, लिपिक टंकलेखक आहे, असे सगळे पदं येतं. तर याचा लाभ घ्या. आणि टायपिंग ज्यांनी लावलेलं नसेल, आजच टायपिंग लावा आणि प्रॅक्टिस पण करा. कारण तिथे गेल्यानंतर उघडं पडायला नको आहे. कारण न्यायालय भरतीमध्ये कोणी किती हुशार असलं तरी शेवटी सिलेक्शन होणारे जे पोर आहेत ना, ते टायपिंगचे पोर आहेत. मागच्या वर्षीचा अनुभव, दत्ताच्या न्यायमूलची मुलाखत घेतली होती, त्यांना लेखीमध्ये कमी मार्क्स होते, पण तरीही त्यांनी टायपिंगमध्ये काय केलं होतं, आपलं कौशल्य दाखवलं होतं आणि त्यांचं सिलेक्शन झालं होतं. म्हणून टायपिंगची प्रॅक्टिस करा. संगणकाचा सिलेबस आम्ही तुम्हाला देऊ, मराठीचा देतो, इंग्लिशचा देतो. उद्या तुम्हाला न्यायालयीन भरती 2024 बाळासाहेब शिंदे टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मराठीचा सगळा सिलेबस टाकून देतो PDF स्वरूपात. आणि नंतर यूट्यूबवरती तुम्हाला एक एक्सप्लेन करायला लागतो. धन्यवाद. तर बाळांनो, पोलीस भरतीसारखंच म्हणजे एवढी भरती आज म्हणजे न्यायालयाच्या पदाबाबतीत कधीच निघालेली नाही. याचा लाभ घ्यायचा ठरला तर आत्तापासून तयारी लागा. आणि टार्गेट तुमचं तेच असलं पाहिजे. इकडे तिकडे 50 ठिकाणी हाल घालू नका. जर तुम्हाला हे करायचं तर टायपिंग आणि तुमचा अभ्यास, टायपिंग आणि अभ्यास, एवढे मोठे पद येतं बाळांनो. जर तुम्हाला हे सगळे जर एवढे जर पद 11,064 पद जर नियमित स्वरूपात असतील तर कोर्टाचे पगार काय कमी नाहीत, लक्षात ठेवा. तुम्ही जे मुलं लागलेत कोर्टामध्ये, क्लेरिकलमध्ये का व्हायना, त्यांना विचारा पगार काय. पगार एकदम चांगले आहेत पगार त्यांचे. त्याच्यामुळं तुम्ही तयारीला लागा. मी या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि तयारी लागायला सांगतो. धन्यवाद.